नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. जुलै महिन्यामधल्या चालू घडामोडीचा हा आपला 5वा व्हिडिओ आहे. यापूर्वीच्या सगळ्या व्हिडिओचे लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत. त्यावर क्लिक करून तुम्ही यापूर्वीचे सगळे व्हिडिओज पाहू शकता. व्हिडिओ आवडले तर व्हिडिओ लाईक करा. चॅनल आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. आता आपण आजचा व्हिडिओ सुरू करूयात. आजचा आपला पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता दिवस जागतिक युवा कौशल्य दिन म्हणून साजरा करण्यात येतो? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 15 जुलै. 15 जुलै हा दिवस दरवर्षी जागतिक युवा कौशल्य दिन किंवा वर्ल्ड यूथ स्किल्स डे म्हणून साजरा केला जातो. हा दिवस तरुणांना रोजगारासाठी, उद्योजकतेसाठी आणि समाजाच्या विकासासाठी आवश्यक कौशल्य विकसित करण्यासाठी प्रोत्साहित करणे या उद्देशाने दरवर्षी साजरा केला जातो. आणि यावर्षी हा दिवस यूथ एम्पॉवरमेंट थ्रू AI अँड डिजिटल स्किल्स या थीमखाली साजरा करण्यात आलेला आहे. उत्तर असेल पर्याय क्रमांक 4, 15 जुलै. पुढचा प्रश्न, श्रीनिवास कोटा यांचे नुकतेच वयाच्या 83व्या वर्षी निधन झाले आहे. ते कोण होते? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, अभिनेते. हे बघा, हे होते श्रीनिवास कोटा, दक्षिण चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध किंवा ज्येष्ठ अभिनेते आणि यांचं नुकतंच वयाच्या 83व्या वर्षी निधन झालेलं आहे. त्यांनी गेल्या 4 दशकं आपल्या अभिनयातून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे आणि त्यांनी 750हून अधिक तेलुगू, तामिळ, कन्नड व हिंदी चित्रपटांमध्ये काम केलेलं आहे. यासोबतच त्यांना 2015मध्ये भारत सरकारने पद्मश्री या पुरस्काराने सन्मानित केलं होतं. तसंच आंध्र प्रदेश सरकारकडून दिला जाणारा एक पुरस्कार आहे, प्रतिष्ठित पुरस्कार आहे नंदी पुरस्कार. हा पुरस्कार त्यांना 9 वेळा मिळालेला आहे. आणि हे श्रीनिवास कोटा जे आहेत हे अभिनयाबरोबरच राजकारणात देखील सक्रिय होते. 1999 ते 2004 या कालावधीमध्ये ते विजयवाडा मतदारसंघाचे आमदार राहिलेले आहेत. उत्तर असेल पर्याय क्रमांक 2, अभिनेते. नेक्स्ट, महाराष्ट्र राज्य सरकारने कोणत्या उत्सवाला महाराष्ट्राचा राज्य महोत्सव किंवा राज्य उत्सव म्हणून घोषित केले आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, गणेशोत्सव. महाराष्ट्र सरकारने सार्वजनिक गणेशोत्सवाला आता राज्य महोत्सव म्हणून घोषित केलेला आहे. याबाबतची घोषणा नुकतीच महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी केलेली आहे. महाराष्ट्रामध्ये किंवा गणेशोत्सव जो आहे तो 1893मध्ये लोकमान्य टिळकांनी सुरू केलेला आहे. याचा उद्देश होता भारतीयांना एकत्र आणणं आणि राष्ट्रीयत्वाची भावना जागृत करणं. उत्तर असेल पर्याय क्रमांक 3, गणेशोत्सव. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने नुकतेच विशेष जनसुरक्षा विधेयक 2024 मंजूर केले आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, महाराष्ट्र. जनसुरक्षा कायदा किंवा जनसुरक्षा विधेयक जे आहे हे एक अजामीनपत्र व प्रतिबंधात्मक असा कायदा आहे. आणि या कायद्यानुसार जर सरकारला वाटत असेल की एखादी व्यक्ती सार्वजनिक सुरक्षेसाठी किंवा राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोका आहे तर त्या व्यक्तीला कोणत्याही आरोपाशिवाय ताबडतोब ताब्यात घेतलं जाऊ शकतं. असं हे जनसुरक्षा कायदा आहे किंवा जनसुरक्षा विधेयक आहे. आणि हे जनसुरक्षा विधेयक 2024 जे आहे ते नुकतंच 10 जुलै 2025 या दिवशी महाराष्ट्र विधानसभेने बहुमतानं पारित केलेलं आहे. आणि 11 जुलै या दिवशी विधान परिषदेमध्ये देखील हे बहुमताने संमत झालेलं आहे. उत्तर असेल पर्याय क्रमांक 3, महाराष्ट्र. पुढचा प्रश्न, जुलै 2024मध्ये भारताच्या राष्ट्रपतींनी किती जणांना राज्यसभेवर नामनिर्देशित केले आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 4. भारताच्या राष्ट्रपतींनी नुकतंच प्रसिद्ध सरकारी वकील उज्ज्वल निकम, केरळमधील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि शिक्षणतज्ज्ञ सी सदानंदन दाते, भारताचे माजी परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रुंगला आणि प्रख्यात इतिहासकार आणि शिक्षणतज्ज्ञ मीनाक्षी जैन यांना राज्यसभेवर नामनिर्देशित केलेलं आहे. भारतीय राज्यघटनेतील कलम 81(1) अनुसार दिलेल्या अधिकारांचा वापर करून राष्ट्रपतींनी या चौघांना नामनिर्देशित केलेलं आहे. उत्तर असेल पर्याय क्रमांक 2, 4. नेक्स्ट, अमरनाथ यात्रा सुरळीत आणि सुरक्षितपणे पार पाडण्यासाठी भारतीय लष्कराने कोणते अभियान सुरू केले आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, ऑपरेशन शिवा. अमरनाथ यात्रा ही एक भारतातील महत्त्वाची आणि प्रसिद्ध तीर्थयात्रा आहे. ही यात्रा जम्मू आणि काश्मीरमधील अमरनाथ गुहेमध्ये होते, जिथं नैसर्गिकरित्या तयार होणारे बर्फाचे शिवलिंग आहे. आणि या यात्रेला दरवर्षी लाखो भाविक येतात. आणि ही गुहा जी आहे ती श्रीनगरजवळ असून ती समुद्र सपाटीपासून सुमारे 13,600 फूट उंचीवर आहे. या ठिकाणी नैसर्गिकरित्या तयार होणारे बर्फाचे शिवलिंग आहे जे या यात्रेचं प्रमुख आकर्षण आहे. आणि अमरनाथ यात्रा
जी आहे ती साधारणपणे जुलै ऑगस्ट दरम्यान आयोजित केली जाते. यावर्षी ती 3 जुलै ते 9 ऑगस्ट या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आलेली आहे. आणि अमरनाथ यात्रा सुरळीत आणि सुरक्षितपणे पार पाडण्यासाठी भारतीय लष्कराने नुकतंच ऑपरेशन शिवा 2025 सुरू केलेलं आहे. हे ऑपरेशन भारतीय लष्कराने नागरी प्रशासन आणि CRPFच्या समन्वयाने सुरू केलेलं आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तान समर्थित प्रॉक्सीकडून वाढलेल्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर उत्तर आणि दक्षिण यात्रेच्या दोन्ही मार्गावर मजबूत सुरक्षा प्रदान करणं हे या ऑपरेशन शिवाचं प्रमुख उद्दिष्ट आहे. उत्तर असेल पर्याय क्रमांक 1. नेक्स्ट, खालीलपैकी कोणी विम्बल्डन ओपन 2025 मध्ये पुरुष एकेरी गटाचं विजेतेपद पटकावलं आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 जेनिक सिनर. जेनिक सिनर हा इटलीचा टेनिसपटू आहे आणि विम्बल्डन टेनिस स्पर्धा जी आहे ती टेनिस खेळातील सर्वात जुनी आणि सर्वात मानाची स्पर्धा आहे, जी 1877 मध्ये सुरू झालेली आहे. ही स्पर्धा युनायटेड किंगडममधील लंडन शहराच्या विम्बल्डन या उपनगरातील ऑल इंग्लंड क्लबमध्ये आयोजित केले जाते. यावर्षी या स्पर्धेचं आयोजन 30 जून ते 13 जुलै या कालावधीमध्ये करण्यात आलं असून पुरुष एकेरीमध्ये जेनिक सिनरने विजय मिळवलेला आहे. उत्तर असेल पर्याय क्रमांक 3. नेक्स्ट, खालीलपैकी कोणी विम्बल्डन ओपन 2025 मध्ये महिला एकेरी गटाचं विजेतेपद पटकावलं आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 इगा स्विटेक. इगा स्विटेक ही पोलंडची महिला टेनिसपटू आहे आणि हिने विम्बल्डन ओपन 2025 या स्पर्धेमध्ये महिला एकेरी गटामध्ये विजेतेपद पटकावलेलं आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या शहरातील कर्नाक पुलाचं नाव बदलून सिंदूर पूल असं करण्यात आलं आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मुंबई. कर्नाक पूल जो आहे तो 154 वर्ष जुना ब्रिटिशकालीन ब्रिज आहे. 2022 मध्ये याला पाडून किंवा हा धोकादायक झाला होता, त्यामुळे याला पाडण्यात आलं होतं आणि त्याचं बांधकाम सुरू करण्यात आलं होतं. हा मूळ पूल जो आहे तो 1868चा आहे. तत्कालीन बॉम्बेचे गव्हर्नर जेम्स रिवेट कर्नाक यांच्या नावावरून या पुलाचं कर्नाक पूल असं नाव ठेवलं होतं आणि आता या पुलाचं पुनर्बांधकाम करण्यात आलेलं आहे. मुंबईतील मस्जिद बंद रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर असलेला व पी डिमेलो मार्गाला जोडणारा हा कर्नाक पूल आहे. याचं उद्घाटन नुकतंच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं असून या पुलाचं नाव आता सिंदूर पूल असं करण्यात आलेलं आहे. उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 मुंबई. खालीलपैकी कोणत्या देशात नेमबाजी विश्वकप 2027 या स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 भारत. भारतामध्ये 2027चा हा नेमबाजी वर्ल्ड कप आयोजित केला जाणार आहे. याबाबतची घोषणा नुकतीच नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडियाने केलेली आहे आणि ही स्पर्धा ISSF म्हणजे इंटरनॅशनल शूटिंग स्पोर्ट्स फेडरेशन या संघटनेकडून आयोजित केली जाणारी एक प्रमुख स्पर्धा आहे. उत्तर असेल नेमबाजी वर्ल्ड कप 2027 ही स्पर्धा भारतामध्ये आयोजित केली जाणार आहे. पुढचा प्रश्न, नुकतेच वयाच्या 61व्या वर्षी निधन झालेले पीटर रुफाई खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित होते? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 फुटबॉल. पीटर रुफाई एक नायजेरियन फुटबॉलपटू होते. यांचं नुकतंच वयाच्या 61व्या वर्षी निधन झालेलं आहे. त्यांनी 2 वर्ल्ड कप आणि अनेक आफ्रिकन कप ऑफ नेशन्स या टुर्नामेंटमध्ये नायजेरियाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे. उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 फुटबॉल. पुढचा प्रश्न, 18वे ब्रिक्स शिखर संमेलन 2026 मध्ये किंवा 18वं ब्रिक्स शिखर संमेलन खालीलपैकी कोणत्या देशात आयोजित केलं जाणार आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 भारत. ब्रिक्स काय तर ब्रिक्स एक संघटना आहे किंवा ब्रिक्स BRICS. ब्रिक्स हे ब्राझील, रशिया, इंडिया, चायना व साऊथ आफ्रिका या देशांच्या शिखर संघटनेचं संक्षिप्त नाव आहे. या संघटनेची स्थापना गटातील देशांची अर्थव्यवस्था वृद्धिंगत होण्यासाठी निधी उपलब्ध करणं, परस्परातील आर्थिक सहकार्य मजबूत करणं व आर्थिक सुरक्षितता वाढवणं या उद्देशाने 16 जून 2009 या दिवशी करण्यात आलेली आहे. सुरुवातीला या संघटनेमध्ये फक्त ब्राझील, रशिया, इंडिया आणि चायना हे 4 सदस्य देश होते. यामध्ये 2010 मध्ये दक्षिण आफ्रिका सहभागी झालेला आहे. 2024 मध्ये यामध्ये इराण, इजिप्त, इथिओपिया आणि UAE हे देश सहभागी झालेत आणि 2025 मध्ये ब्रिक्समध्ये इंडोनेशिया हा देश सहभागी झालेला आहे. आणि या ब्रिक्स संघटनेचं 17वं शिखर संमेलन जे आहे ते नुकतंच 6 ते 7 जुलै 2025 या कालावधीमध्ये ब्राझील मध्ये संपन्न झालेलं आहे आणि आता पुढचं शिखर संमेलन किंवा 18वं शिखर संमेलन जे आहे ते 2026 मध्ये आपल्या भारतामध्ये होणार आहे. पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न, श्यामाप्रसाद मुखर्जी यांची 125वी जयंती नुकतीच खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरी करण्यात आली आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 6 जुलै 2025. श्यामाप्रसाद मुखर्जी किंवा श्यामाप्रसाद मुखोपाध्याय यांचा जन्म झालेला आहे 6 जुलै 1901 या दिवशी आणि निधन झालेलं आहे 23 जून 1953 या दिवशी.
ते एक शिक्षणतज्ज्ञ, विचारवंत आणि भारतीय जनसंघाचे संस्थापक होते. 1947 ते 50 या काळामध्ये ते भारताचे वाणिज्य व उद्योग मंत्री राहिलेले आहेत आणि 1951 त्यांनी भारतीय जनसंघाची स्थापना केलेली आहे. 2025 हे त्यांचं 125वं जयंती वर्ष असून या निमित्ताने भारताच्या टपाल विभागाने त्यांच्या स्मृतीमध्ये किंवा एक त्यांच्या सन्मानार्थ एक विशेष स्मृती टपाल तिकिटाचं देखील प्रकाशन केलेलं आहे. उत्तर असेल पर्याय क्रमांक 1. यानंतर आजचा प्रश्न, ज्याचं उत्तर तुम्हाला खाली कमेंट्समध्ये द्यायचं आहे. प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता दिवस महाराष्ट्रात कृषी दिन म्हणून साजरा करण्यात येतो? ऑप्शन्स आहेत 1 जून, 2 जून, 3 जून की 4 जून. याचं बरोबर उत्तर तुम्हाला खाली कमेंट्समध्ये द्यायचं आहे.